पुणे तेथे काय उणे असे म्हटले जाते. या उक्तीस खरे करणारे काही व्यक्तिविशेष पुण्यात नक्कीच आहेत. पण संपूर्ण कुटुंबच अशा काही वेड्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण संग्रहामुळे वेगळे ठरतात. काही ठिकाणी एक व्यक्ती फक्त संग्रह करतो, परंतु पुण्यात उंडरी येथे राहणारे खरटमल कुटुंबीय अतिशय वेगळे ठरते. नामदेव खरटमल सर्वसामान्य मराठी कर्ता पुरुष. सैन्य दलाच्या एका ऑफिसमध्ये काम करता करता आपल्या संगीताच्या प्रेमापायी रेकॉर्ड जमा करतो. त्यास त्यांचा छोटा मुलगा स्वप्नील मदत करतो. नंतर स्वप्नील सर्व भार आपल्या खांद्यावर घेऊन हा संग्रह देशविदेशापर्यंत पोहोचवतो. सर्व कुटुंबच हे सर्व प्रेमाने झपाटल्यासारखे काम करते. प्रत्येकाची आवड वेगवेगळी. मग काय, संपूर्ण भारतच काय, विदेशातूनही या संकल्पनेला साथ मिळू लागते. ज्यांच्याकडे रेकॉर्ड्स आहेत, रेकॉर्ड प्लेयर्स आहेत, तेही या प्रेमापायी देऊन टाकतात. स्वप्नील तर ते दुरुस्तही करून देतो, तेही अगदी मोफत. इतकी रेकॉर्डविषयीची आत्मीयता पाहून रसिक श्रोतेही त्यांना भेट देतात व हा संग्रह वाढत चालला आहे. हा संग्रह पाहण्यासाठी खूप जण येतात. हा दुर्मिळ ठेवा ते न कंटाळता दाखवतात. त्यासाठी सुंदर रचनाही त्यांनी केली आहे. लहान मुलेसुद्धा आवडीने तो पाहतात. निरागस प्रश्न विचारतात. तितक्याच निरागसतेने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे खरटमल कुटुंबीय देतात. यात नामदेव खरटमलांच्या पत्नी किशोरीताई यांचाही मोठा सहभाग आहे. त्यांच्या सहभागाशिवाय हे सर्व अपूर्ण वाटेल. मुले नयन, मयूर, स्वप्नील उच्च शिक्षित असूनही आपल्या आईवडिलांचा वारसा सक्षमपणे पुढे चालवत आहे. रेकॉर्डबरोबरच जुने नाणी, नोटा, पोस्टांची तिकिटे, शंख यांचा संग्रही पाहण्यासारखा आहे. तर मग नक्कीच फोन करून नक्की भेट द्या. ही अमिताभ बच्चनची फोटो डिस्क आहे. यावर त्यांची पूर्ण माहिती सुरुवातीपासूनची आहे आणि अमिताभ बच्चनच्या जीवनावर कसा कसा पुढे म्हणजे ॲक्सिडेंट कसा झाला, सुरुवातीचे कसे दिवस होते त्यामध्ये दाखवलेली आहे या डिस्कमध्ये. वाढदिवस पण आहे त्यानिमित्त अमिताभ बच्चन सरांचा वाढदिवस आहे, त्यामुळं पण आम्ही हे पूर्ण डिस्क त्यांच्यासाठी काढून ठेवलेले आहे. त्यांना दाखवायसाठी की त्यांचे पण अजून चान्स आहे की म्हणजे जे डिजिटल सोडून अनलॉगवर सगळे आहे त्याची आता पण इच्छा ठेवतात. आता हे आमच्याकडे अराउंड 50-60च्या वर आहेत हे रेकॉर्ड्स जे आम्ही काढून ठेवलं. अजून आज पण आहेत जे आम्ही ठेवलेले आहेत आज सध्या. आता फक्त ही गाजलेली काही कोणकोणते चित्रपट नाव सांगा त्यांना. इथं आहे अमिताभ बच्चनचे माझा तरी आवडता पिक्चर आहे सौदागर, अमिताभ बच्चन सरांचा आणि सिलसिला. कसमे वादे, रोटी कपड्यावर मकान, मिस्टर नाटक. 1932 पासूनची फिल्मी गाणी असलेले डिस्क आहेत. 1932 ते 1976 पर्यंतचे सगळे असे व्हॅल्यूम आहेत. 1932 सालची पण गाणी तुम्हाला ऐकायला मिळतील. 1932 ते म्हणजे 76 पर्यंतचे आहेत आणि आता सध्या 2020 मध्ये पण रेकॉर्ड नवीन झालेले LP रेकॉर्ड आहे. तुम्ही पोलीस सेवेत होता आणि हे कलेक्शन डिफेन्स मध्ये होता आणि हे कलेक्शन कसं म्हणजे डिफेन्स मध्ये होतो तरी गाणे घरात तर ऐकायचेच आम्ही. आणि हे आमच्या घरात सुरुवातीला वडिलांकडे रेकॉर्ड प्लेअर होते आणि तो पिरियड संपल्यानंतर परत आम्ही तो जमवायला चालू केला. जुनी ही होती आवड, ती परत आम्ही नव्याने चालू केली. आपण गृहिणी खूपच आवड आहे. अगदी पहाटे 4 पर्यंत आम्ही गाणे वगैरे ऐकत असतो. सगळ्याच मुलांना पण ती आवड आहे आणि आम्हाला दोघांना पण. जितका पण आमचा लॉकडाऊन होता त्याच्यामध्ये आम्ही मॅक्सिमम टाइम रात्रभर गाणे आणि मूवीज बघ सगळे हे कामं करत बसायचो दिवसभर. म्हणजे ऑलमोस्ट 8 मंथ आम्ही पूर्ण हेच कामं केलं. क्लीनअप करा. आज वडिलांची जे छंद होता तो तुम्ही जोपासता. हो करेक्ट. काय वाटतं आता हे तर सगळं दुर्मिळ आहे, अँटिक आहे. अजून हे परत कोणाकडे भेटणार नाही. म्हणजे जर तुम्ही 1000 लोकांमध्ये पण विचारलं तर ते म्हणणार की हे काय एक्झॅक्टली. लोकांनी स्वतः विचारतात की याच्यात पिक्चर पण दिसतं का, हे काय कशाचं मटेरियल, त्यांना काही नॉलेज नसतं. त्यावेळेस एक अभिमान वाटतं की वडिलांकडनं मला काहीतरी चांगलंच भेटलेलं आहे जे की मी अजून पुढच्या जनरेशनला दाखवू शकतो. हे सगळ्या गोष्टी की बघा असं पण आधीच्या काळात होतं हे सगळ्या गोष्टी. की हा सगळा अॅनालॉग आहे, जे तुम्ही वापरता ते सगळे डिजिटल आहे. तर तुमच्यामध्ये अजून माझ्यामध्ये जे ऐकण्याचं क्वालिटी आहे तो जमीन आसमानचा फरक राहतो हर वेळेस.
तरी मी आता तुम्हाला ह्याच्यातले फार सारे ऐकून दाखवतो रेकॉर्ड प्लेयर्सवर. तुम्हाला पण तोच प्रश्न होता, तुमची कला त्यांनी जोपासली, तुम्हाला काय वाटतं? नाही, हा अभिमान आहे ना. हां. घरात कोणीतरी आपली परंपरा पुढे चालू ठेवतो. हं? ही मोठी गोष्ट आहे. नाहीतर आपल्याबरोबर हे कला संपायला नको, काय आहे हे संपायला नको. या पुढच्या काळात पण जायला पाहिजे. आज तरुणांना तुम्ही ओल्ड मेमरीज पण देता, जुन्या हो. आठवणी. त्याबद्दल- आणि हे जुन्या आठवणी म्हणण्यापेक्षा हे एकदम चांगलं आहे ऐकायला. पण तुम्हाला ही क्वालिटी कुठं बाहेर ऐकायला नाही मिळणार. सगळ्यांना काही ना काही छंद आहे, त्याच्यामध्ये सगळे जर वेगळे वेगळे छंद जोपासतात आणि जसे ज्या फील्डचे लोक असतील ते आमच्या सोबत येऊन असोसिएट होतात. आता माझे काही मित्र आहेत ज्यांच्याकडे रेकॉर्ड्स किंवा ग्रामोफोन्स असतील, मग ते माझ्या भाऊ सोबत किंवा वडिलांसोबत कॉन्टॅक्ट होतात. जर एजड असेल तर म्हणजे वडिलांसोबत वगैरे ते फील करतात कम्फर्टेबल की त्या टाइमचे आपल्यासोबत सगळे कसे गप्पा मारता येईल किंवा काय त्याप्रमाणे आपल्याला काय इंटरेस्ट जोपासता येईल. तसंच माझे पण वेगळे पण हॉबीज आहेत, जसे कॉइन्स, स्टॅम्प्स, शंख वगैरे गोळा करणं आणि गार्डनिंग. तर गार्डनिंग मध्ये पण माझ्याकडे बरेचसे व्हरायटीज आहेत. नाही म्हटलं तर 75 व्हरायटीचे झाडं माझ्याकडे तर घरी आहेतच. आणि कॉइन्स बघितलं तर माझ्याकडे 2nd सेंचुरी पासूनचे बरेचसे कॉइन्स आहेत. आणि स्टॅम्प्स म्हटलं तर 60,000 to 70,000 स्टॅम्प्स असतील. कधीपासून, कुठल्या वर्षापासून? हे मी 7वी किंवा 8वी पासून. स्टॅम्प कुठल्या सालापासून कलेक्शन? स्टॅम्प्स माझ्याकडे बरेच आहेत, म्हणजे इंडियन, ब्रिटिश पासनं आहेत आणि इव्हन ब्रिटिश कॉलनीजचे पण एकदम म्हणजे 18th सेंचुरी पासूनचे स्टॅम्प्स आहेत माझ्याकडे. स्वतंत्र पूर्वीचे नाही? त्याच्या पूर्वीचे पण आहेत आणि नंतरचे पण आहेत. आणि मिनिएचर शीट्स जे इंडियाच्या 1974 पासनं फर्स्ट शीट जी बनवलेली आहे त्याच्यापासून आतापर्यंतचे सगळे लेटेस्ट कॉपीज आहेत. एक पण माझ्याकडे स्टॅम्प मिस नाही झालेला आहे अजून. आणि हे सगळे असे जनरेशनमुळे एक दुसऱ्याला सहाय्य होतो आणि कलेक्शन पण वाढतात आणि लोक पण असोसिएट होतात. आणि इव्हन तुम्हाला सोसायटीमध्ये पण लोक ओळखतात की अरे ह्यांच्याकडे भरपूर सारे स्टॅम्प्स आहेत, तुम्ही एकदा ह्यांना भेटायला जावा. आणि असं करून आपला म्हणजे समाजामध्ये लोकांसोबत रॅपो पण वाढतो आणि लोक घरी आल्यावर चांगलं पण वाटतं. मी HR म्हणून एक बेल्जियम कंपनीत आहे, जी TVH इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये. माझा छंद आहे की मी यांना सपोर्ट करतो. आता जर झाडांबद्दल काही असेल किंवा काही असेल तर मी यांना सांगतो बाबा की इथं काहीतरी एक दुर्मिळ झाड आहे किंवा जे आपल्या इथं लावता येईल अशा झाडांबद्दल किंवा स्टॅम्प कॉइन्सची माहिती किंवा जर कुठे स्टॅम्प कॉइन मला मिळत असेल तर मी आणून जसं माझा भाऊ आहे त्यांना मी देत असतो. आणि तेच जर LP रेकॉर्ड वगैरे किंवा जर त्याच्या गोष्टी असेल तर त्यांना साफसफाई वगैरे मदत करणे किंवा कुठनं काही आणून देणे अशा ठिकाणी अशा प्रकारे मी त्यांना मदत करतो आणि हेच माझं छंद आहे. सगळे त्याचा काय फायदा, तोटा काय? फायदा म्हणजे खूपच छान की माझे मुलं इतके छान म्हणजे सगळे छंद जोपासतात, जी त्यांची वडिलांची आवड आहे ती जोपासतात. आणि ह्याच्यामुळे इतके लहान मुलं पण येतात आमच्याकडे की हे काय, हे कसं वाचतं आम्हाला थोडं दाखवा. पण घरचे कोणीच कंटाळत नाहीत. किती लांबून सासवडहून येतात, बरंच लांब लांबचे लोक येतात. आणि मुलांचे वाढदिवस असले की त्यांना घेऊन येतात, चला आम्ही तुम्हाला काहीतरी दाखवतो. मग त्याच्यामुळे येतात आणि हे सगळे म्हणजे कसं वाचतं, काय वाचतं हे सगळं मुलं पाहतात. हो येतात, बरेच लांबचे लोक येतात आणि सगळे विचारतात, फोनवर पण चौकशी करत असतात की हे कसं असतं, काय असतं, आम्हाला थोडी माहिती द्या. मग ह्यात सगळे हे आताचे मुलं माझे पण म्हणजे यंग जनरेशनचेच आहेत, पण त्यांनी पण हे सगळं जोपासलेलं आहे. त्यांना जुन्या गाड्यांची फार आवड आहे. ह्याला तर सगळं स्टॅम्प कॉइन्स म्हणजे सगळीकडे जे आहे इंस्टाग्राम, फेसबुक, आपण त्याच्यावर सगळे पोस्ट टाकत राहतो मी की आमच्याकडे असे रेकॉर्ड्स आहेत. मग कधी तर आम्ही रेकॉर्डिंग पण टाकतो गाण्यांची, तर लोक स्वतःचा इंटरेस्ट दाखवतात की आम्हाला तुम्हाला येऊन भेटायचं आहे, तुमचं कलेक्शन बघायचं आहे. त्याच्यामध्ये पण आमच्या इतकी ओळख वाढत चालली आहे सगळ्याकडे, म्हणजे पूर्ण भारतामध्ये लोक विचारतात. अजून आता अब्रॉडमध्ये पण आमचे मित्र बनायला लागले जे की स्वतः म्हणतात की आपको कुछ चाहिए तो बोला हम भेजेंगे US से. तर मग तसे मला रेकॉर्ड्स पण भेटणार आहेत बाहेरच्या लोकांकडनं, जे हे मायकल वगैरेचे आहेत. हे सगळे मग मला असे बाहेर वगैरे भेटत राहतात रेकॉर्ड्स. हे आपल्या भारतात पण लोक भेटत नाही. मायकलचा हा आहे. हे सगळं आता परत रिप्रिंट झालेले आहेत रेकॉर्ड्स, पण हे तुम्हाला लवकर इथं भेटणार पण नाही. भेटलं तरी पण 10,000च्या रेटमध्ये एक जातो. तर हे सगळं मी परदेशातनं मग मागून घेतो आणि ते मग लोक आणून देतात की हे आहे माझ्याकडे वगैरे म्हणून. आता हे बघा, हा कोणाकडे भेटणार पण नाही ह्या कंडिशनमध्ये बॅनरचा. हा पूर्ण एक रेकॉर्ड पण आहे, प्लस त्याच्यामध्ये त्याचं बुक पण आहे. बुक मध्ये सगळं दिलं, त्यांची पूर्ण स्टोरी. काय ऐकायचं सर?
तो एक जरा आता मराठी नाही, नाही, थांब, हे राहू दे, मराठी आली आहे. विरोधचे लोक सरांची डिजिटलवर चेंज करून येतात. हा स्पीड 1 मिनिट हे गंमत दाखवली. नंतर जवळ येतो त्यांना मी दाखवतो कसं आहे. नाही राहू दे. हा आता हा 45 स्पीड वर हीच रेकॉर्ड कसे चालते बघा आपण. आता हा सगळं स्पीडचा खेळ आहे. आता रेकॉर्ड लिहिणार आहे 33च्या स्पीडवर चालवायचा. आता हा 45 वर गेला तर एकदम हा हाय स्पीडवर चालू आहे. आता मी ह्याला आता हा 45च्या स्पीडवर आहे. जेव्हा रेकॉर्ड मी म्हणतो 33च्या स्पीडवर चालवायचं आहे. आता बघा आता ओरिजिनल स्पीडवर चालवायचं आहे.
지쳐 그만 널 놓칠까봐 하지만 성급한 나의 고백을 넌 거절할까 두려워서 매번 야야야야야 불러 널 야야야야 네가 제일 좋아하는